जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारच्या राजकारणात गावित परिवाराच्या राजकारणाची चर्चा नेहमीच रंगते। एकाच जिल्ह्यातील 4ही मतदारसंघात डॉक्टर गावित परिवाराचे सदस्य उमेदवार आहेत। अशातच आता याच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणखीन एका गावित सदस्याच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सध्या जोर धरत आहे। डॉक्टर जयखम गावित यांचे 3 बंधू, 2 मुली आणि 6 पुतणे राजकारणात असतानाच आता तळोदा शहादा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांची कन्या डॉक्टर विभूती गावित ही वडिलांच्या प्रचारार्थ सक्रिय झाली आहे। काँग्रेसमधून प्रचाराचा विभूती गावितने चांगलाच सपाटा लावला आहे। तळोदा शहरातील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या विभूती गावित हिच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सध्या जोर धरत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही इथे सर्व परिवार सोबत आणि उमेदवार सगळे आमचे इकडे एकत्र जमले, कार्यकर्ते म्हणा, आमचे जे सपोर्टर्स आहे, आम्ही डोर टू डोर सर्वांना भेटतो आहे आणि विनंती करतो की यावेळेस आमच्यावर विश्वास दाखवा। मुद्दे अनेक आहेत, रोजगार आहेत, सुरक्षा आहे, शिक्षण आहेत, असे अनेक मुद्दे आहेत, त्याच्यावर आम्ही बोलतो आहे। सर शहादा तळोदा मतदारमध्ये तरी काँग्रेसला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे। आम्हाला लोकांकडून दिसून येत आहे की सगळ्यांना बदल पाहिजे आणि नक्कीच तो बदल यावर्षी घडणार आहे। तर सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, लोक खूप आनंदित आहे, आम्ही आनंदित आहे आणि सर्वांचा सपोर्ट आमच्या सोबत आहे।